खूप दिवस मम्मी मागे लागल्या होत्या फणसाची भाजी करूया म्हणून आमच्याच एक परसातला फणसाच्या झाडावरची कोवळी कुयरी काढली. तर चला आता बनवूया फणसाची भाजी. बागेत आमच्या फणसाच्या झाडाबरोबर चिकू, काजू, नारळ, लिंबू अनेक प्रकारची झाडं आहेत. यावर्षी आम्ही थोडीशी भाजी पण केली होती, घरच्यापुरतीच केली होती, चांगली झाली आहे. टोमॅटो वगैरे लागले आहेत, ते आता पुढे दाखवते मी तुम्हाला. टोमॅटो, मिरची, वांगं, मुळा. हा मुळा आहे, आता त्याला बिया धरल्यात मुळ्याला, हे पुढच्या वर्षी लावायला होईल मुळा. तसंच मेथी पण लावलेली आम्ही, खूप खाल्ली, मेथी पण खाल्ली, माटाची भाजी पण खाल्ली. परत आता ही छोटी छोटी भेंडीची रोपं आहेत, त्याला भेंडी आल्यात, खूप भेंडी लागलेत त्याला. पण जागा एवढी चांगली नाही आहे म्हणून रोपं वाढत नाही आहेत, तरी पण घरी खाण्यापुरती भाजी होते. ही छोटी छोटी टोमॅटो लागलेत, टोमॅटो पण खूप खाल्ले आम्ही यावर्षी. गावी गेली की माझ्या खुरापती काही ना काहीतरी चालू असतात. मम्मी बोलतात घरी कमी आणि बागेतच जास्त असतेस. मला ॲक्च्युली मजा वाटते खूप. ही मुळ्याची भाजी ही लास्ट होती थोडीशी, पण एवढी टेस्टी लागली खूप. आता ही चला फणसाची भाजी कापून घेऊया. फणस कापायचं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे ॲक्च्युली, त्याला खूप कष्ट लागतात. फणस कापायचं असेल तर, कोवळा असेल तरी पण आणि पिकलेला असेल तरी पण. फणस माझा थोडासा कापून झाला आहे, त्याला तेल लावलं आहे कारण हाताला चीक लागतो फणसाचा, त्याच्यामुळे. चला तर मग पहिले मी फणस कापून घेते. फणसाची भाजी काफ्या फणसाची चांगली लागते, टेस्टी असते, की बरक्या फणसाची टेस्टी असते, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तरी सध्या बरक्या फणसाची करते, कारण कापा फणस आमच्याकडे मोस्टली मोठा झाल्यावरतीच काढतात. घरातले ओरडतात कापा फणस कोवळा काढल्यावरती. ही भाजी माझी साफ करून झाली आहे. भाजी कमी आणि कचराच जास्त आहे. भाजी व्यवस्थित धुवून घेते मी आधी. त्याला 2-3 वेळा पाण्यातून धुवून काढायला लागतं, नंतर तो काळपटपणा जास्त जाणवतो. भाजी धुवून झाली. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते, कारण चीक खूप असतो फणसाला, मग ती चिकट लागते भाजी, त्याच्यामुळे. थोडंसं पाणी आणि आता वरून थोडंसं मीठ टाकते. आधीच मीठ टाकल्यावरती थोडी चव चांगली लागते. गॅसवर ठेवते आणि जवळजवळ 10-15 मिनटं उकडून देते, चांगली शिजेपर्यंत व्यवस्थित. ही उकडून झाले, थोडीशी मध्ये चेक करायची, थोडीशी झाले शिजले की नाही. अजून थोडा वेळ वाफवते. भाजीसाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. हे तिळकुट आहे, कांदा, लसूण आणि सुकी मिरची घेतली. सुक्या मिरचीची टेस्ट खूप वेगळी लागते. भाजी माझी शिजून झाली. आता ही बारीक हाताने चुरून घ्यायची, किंवा तुम्ही पाट्यावरती ठेचलीत तरी चालेल, पण एकदम बारीक पातळ असे चुराच झाला पाहिजे त्याचा, मग ती खायला टेस्टी लागते. चला तर मग सुरुवात करूया. कढई तापत ठेवले, 2-2.5 चमचे तेल टाकले कढईमध्ये. तेल चांगलं तापून द्यायचं व्यवस्थित. लसूण टाकले पहिली, लसूण पण चांगली तडकली पाहिजे. सुक्या मिरच्या टाकल्या, नंतर थोडं कांदा परतून घ्यायचा. कांदा खूप लागतो, मी इथे 2 ते 2.5 कांदा घेतला आहे, मीडियम साईजचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतायला तुम्ही थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल, मऊ होतो त्याच्याने. हे बघा, इथे कांदा चांगला परतला आहे व्यवस्थित.
कांदा परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये आता मी तिखट टाकते. 2 ते 3 चमचे तिखट टाकले. हळद 1 चमचा हळद घेते. एकदम साध्या पद्धतीने करतोय आम्ही. कोकणातली साधी आणि सोपी पद्धत. खायला खूप टेस्टी लागते भाजी. चांगला परतून घ्यायचा कांदा. परत एकदा आता ही भाजी टाकते. फणसाची भाजी जेवढी तेलामध्ये परतली जाईल तेवढी त्याला टेस्ट येते. आणि ह्या भाजीला खरंच तेल खूप लागतं. जे लोक कोकणातले असतील, जे बनवत असतील त्यांना माहिती असेल. ह्या भाजीला तुम्ही जेवढं तेल टाकाल तेवढी ती भाजी टेस्टी होते. चांगली इथे मी परतून घेते. पहिले मी 2.5-3 चमचे तेल टाकलं होतं. आता मी परत 1 ते 1.5 चमचा तेल टाकते. जर आधीच तुम्ही एक्स्ट्रा तेल टाकलं असेल आणि असं वाटत असेल की एक्स्ट्रा तेलाची गरज नाही, आवश्यकता नाही आहे, तर तुम्ही स्किप करू शकता. पण मला असं वाटलं थोडंसं हवं आहे म्हणून टाकलं. चवीनुसार मीठ टाकते. परत एकदा व्यवस्थित भाजी परतून घ्यायची. भाजी झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं वाफवायची. भाजी वाफून झाली आता. वाव, काय अरोमा येतोय भाजीचा. खूप मस्त सुगंध सुटलाय. आता मी तिळकूट टाकते. आता तिळकूट म्हणजे काय, तिळकुटाची रेसिपी वेगळी मी मिनी ब्लॉगमध्ये टाकणार आहे, ती नक्की बघा. 2 चमचे तिळकूट टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित परतून घेतलं आहे. तर चला, तयार आहे आपली फणसाची भाजी. खायला एकच नंबर लागते. पाऱ्याची भाजी. चालेल. मस्त.